फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। खारेपाटणमध्ये मला यावं लागलं कारण जिल्ह्यात शिवसेना भाजपा युतीचे सर्व उमेदवार निवडून येणार आहेत। त्यात खारेपाटण पंचायत समितीचे युतीचे अधिकृत उमेदवार गुरु शिंदे यांचीही सीट निवडून यायला हवी। गुरु शिंदे विरोधात उभाटाचा उमेदवार उभा आहे, त्याचे डिपॉझिट जप्त करा। अपक्ष उभा आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, अशा शब्दात अपक्ष उमेदवार रफिक नाईक यांना आमदार निलेश राणे यांनी बेदखल केले। खारेपाटण पंचायत समितीचे शिवसेना भाजपा युतीचे धनुष्यबाण निशाणीवर लढणारे शिवसेनेचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे यांच्या प्रचारासाठी आमदार निलेश राणे यांनी खारेपाटण बाजारपेठेमध्ये प्रचार रॅली काढली। यानंतर निलेश राणे आणखी काय म्हणाले पहा। सर्व मान्यवर बंधू भगिनी, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। येणाऱ्या 7 तारखेला मतदान होणार आहे। आपल्याला सगळ्यांना या गोष्टींची जाणीव आहे। जर जिल्ह्याचं वातावरण आपण बघितलं तर सगळीकडे महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील ही एक भावना, एक चित्र अख्ख्या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल। एकही सीट जाणार नाही, गडार साहेब, एक सीट पण जाणार नाही अशी परिस्थिती जिल्हाभर आहे। मग त्यामध्ये आपल्या पंचायत समितीला कुठेही आपल्या पंचायत समितीमध्ये आपल्या जिल्हा परिषदेला कुठेही गालबोट लागता कामा नाही। मला इकडे बोलवण्याचं कारण मला माहिती आहे। मला पालकमंत्री नितेश राणेंनी पण मला सांगितलं की तू इकडे आला पाहिजे। मला कळलं तुला काय म्हणायचंय आणि म्हणून आज मी तुमच्या समोर इथे उभा आहे। आपण जिथे असतो तिथे 100% असतो, त्याच्यामध्ये 1% भेसळ नसतो। आणि म्हणून मी पालकमंत्र्यांनाही सांगितलं, आपल्या सगळ्यांसमोर मी शब्द देतो की जो अधिकृत उमेदवार आहे आपल्याला सगळ्यांना त्यांचंच काम करावं लागेल। त्याच्या पलीकडे आपण कसलाही विचार करू नका। नितेशने मागच्या 2 दिवसामध्ये इकडे येऊन आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। आपल्याला सांगितलं आहे आपल्याला महायुतीचा धर्म पाळायचा आहे, त्याच्यामध्ये कुठेही तडजोड होता कामा नाही। अख्ख्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे असा प्रॉब्लेम झालाय तिथे सगळीकडे कोण कोणाच्या जवळचा आहे तो आम्ही बघितला नाही, तो महायुतीचा आहे तर तोच जिंकला पाहिजे याच्यासाठी आम्ही पावलं टाकलेली आहे। म्हणून कुठेही तडजोड होणार नाही। 48 तास आता शेवटची शिल्लक राहिले, कुठेही त्याच्यामध्ये आपण गालबोट लागेल असं काय आपल्या महायुतीमध्ये काय होता कामा नाही। सगळ्यांनी मिळून मिसळून आपण एकमेकांची कामं करा। आपल्याला जिंकून आणण्यासाठी जे काही यंत्रणा पालकमंत्र्यांनी लावलेले आहेत, आम्ही लावलेले आहेत, ते सगळं तुमच्या वापरासाठी येणाऱ्या 48 तासामध्ये पण होईल। तुम्ही काय त्याची काळजी करायची काय गरज नाही। आज इकडे अधिकृत उमेदवार म्हणून शिंदे आहेत, काही एक अपक्ष आहे, लक्ष देऊ नका। उभाटाचा आहे, त्याचं डिपॉझिट जप्त करा। होऊ शकतं, आताच होऊ शकतं, आता नाही होणार तर मग कधी होणार। आणि जेवढं तुम्ही आम्हाला मतांमध्ये प्रोत्साहन द्याल, मतांमध्ये जेवढं तुम्ही आम्हाला मतं वाढवून द्याल तेवढा विकासही वाढेल, विकास निधीही वाढेल। एका बाजूने मी शिवसेनेतून प्रयत्न करणार, पालकमंत्री स्वतः भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आणि हे सगळे रती मारती भारतीय जनता पक्षामध्ये आहे। आमची पण शिवसेना रती मारतीमध्ये आहे, आपण पण कुठे कमी नाही। म्हणून हा सगळा विकासाचा एजेंडा घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो, कुठेही कमी पडणार नाही। जिल्हा परिषद ही एक महत्वाची संस्था आहे, पंचायत समिती महत्वाची संस्था आहे। जो बजेट या संस्थांना आहे तो वाढवण्याचं काम महायुती म्हणून आपण करतोय। परवा शिंदे साहेब इकडे आले होते, पालकमंत्री होते स्टेजवर, बाजूला उदय सामंत होते उद्योग मंत्री।
मी तिघांनाही सांगितलं, साहेब कॅबिनेटमध्ये आपण तिघही असता, कॅबिनेटमध्ये जर आपण ठरवलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला किती निधी मिळेल, तर आता सध्या 17-18 कोटीवर आपण आहोत टर्नओव्हरमध्ये. तर तुम्ही सगळ्यांनी जर ठरवलं तर किमान पहिल्या वर्षामध्ये 25 कोटी आम्हाला करून द्या, हे सांगण्याचं काम आपण व्यासपीठावर केलं. त्याच्यावरती आपले नेते बघा कसे आहेत, पालकमंत्री स्वतः, उदय सामंत स्वतः, आणि स्वतः जेव्हा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब भाषणाला उठले त्यांनी सांगितलं, अरे निलेश 25 कोटी कुठे मागतोस, आम्ही सगळे मिळून तुला 100 कोटी रुपये द्यायचा मान्य करतो, कशाला 25 कोटीमध्ये समाधान मानायचं. असे नेते आपल्याला मिळालेले, असं वातावरण आज महायुतीचं सगळीकडे आहे. नगरपंचायतीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे चित्र आहे महायुतीकडे आहे. त्याच्या अगोदर ग्रामपंचायती झाल्या, महायुतीकडे आल्या. मग आता जिल्हा परिषद आपण कशासाठी द्यायची, आणि समोरच्यांकडे आहे काय देण्यासाठी? काही नाही. समोरचे काही देऊ शकत नाही, खोटं बोलू शकतात. ते कधी आले प्रचाराला तर त्यांना विचारा की देशाचे पंतप्रधान आमचे, राज्याचे मुख्यमंत्री आमचे, जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे, इकडे खासदार आमचे, बाजूला आमदार तुमचा, इकडचा आमदार तुमचा, बॉर्डरचा आमदार तुमचा, आणि इकडची जिल्हा परिषद पंचायत समिती पण आता आमच्याकडे येणार आहे. तुम्ही देणार काय? कुठून देणार? आपण काय व्यवस्था उभी करणार? म्हणून खोटं बोलणाऱ्या लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका. आपल्याला महायुतीला मोठ्या फरकाने इथे निवडून आणायचं आहे, आणि नुसता अटीतटीचा विजय नाही. विजय पाहिजे तर असा भरघोस पाहिजे. आम्हालाही काम करायला ऊर्जा येईल की बघा, खारेपाटण मधून या विभागातून आपल्याला एवढी मतं मिळाली, म्हणून त्यांना न्याय द्यावा लागेल, ही भावना घेऊन आम्ही उद्या कामाला लागू. म्हणून कुठेही कमी मतं पडता कामा नये. एक मत आपल्यासाठी महत्वाचं आहे. ते एक मत बाहेर काढण्यासाठी येणाऱ्या 48 तासामध्ये आपल्याला वाटेल ते जे काही लोकांच्या सेवेसाठी, लोकांना शब्द जे द्याल ते आपण 100% पूर्ण करू, एवढं या व्यासपीठावर मी तुम्हाला सांगतो. आपण मला इथे बोलवलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल मी मनापासून आपलं आभार व्यक्त करतो. आणि जास्त वेळ आपला घेणार नाही. आज शेवटचा दिवस आहे. अजून 6-7 ठिकाणी मला प्रचाराला जायचं आहे. मला वाटतं इथून रॅली काढत आपण पुढे जाणार आहोत. तुम्ही रागात बघता का? मला वाटलं असं पूर्ण उमेदवार आहे, मला माहिती आहे, म्हणून तुला काय वाटतं? मला माहिती काय ना. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.